नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे। तर आज आपण इथं पाहणार आहोत 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं एकदम परफेक्ट कटिंग। तुम्ही या पद्धतीने कोणत्याही साईजचं कटिंग करू शकता। तर लक्ष देऊन पहा। इथं पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथं उंची टाकून घ्यायची आहे। जेवढी तुमची उंची असेल त्याच्यामध्ये आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। मागच्या भागासाठी 1 इंच आणि समोरच्या भागासाठी 1.5 इंच। तर अशा पद्धतीने इथं मी पूर्ण उंची 3.5 इंच होती, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं आणि इथं 14.5 घेतली। इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहे। तर हा पेपर माझा थोडा गुंडाळा होत आहे, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या। समोरच्या भागासाठी मी तर लगेच अर्धा इंच वाढवून घेत आहे। इथे शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे। मुंडा 6 इंच घ्यायचा आहे। आणि इथून चेक करायचं आहे 5.5 इंच वरी जेवढा आहे तेवढं। छातीचा चौथा इथं टाकून घ्यायचा आहे। 36चा चौथा 9 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन। ही लाईन आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायची आहे। वरची पण लाईन या लाईनला जोडून घ्यायची आहे। तर इथं मी थोडं टवटव करून घेत आहे। ती पेन थोडी चालत नव्हती, त्याच्यामुळं इथं आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं निम्म करून घ्यायचं आहे व्यवस्थित आकार येण्यासाठी। जे आपली छातीचा चौथा घेतलेला आहे त्याच्या समोर 1 इंच घ्यायचं, 1 इंच अलीकडे घेऊन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आणि समोरचा आकार आपल्याला इथं 2 रेषा आतमध्ये घेऊन 1 इंचावरून द्यायचा आहे। समोरच्या मुंड्याचा 1 इंच, मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी 1.5 इंच। तर इथं शोल्डर 3 इंच घ्यायचं आणि गळा रुंदी 2.5 इंच। समोरचा गळा आहे 6, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं 6.5 इंच। खाली सुद्धा गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे। तुम्ही 2.25 इंच सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। तर इथे 1 इंचावरून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथं आपल्याला खालच्या लाईनपासून 3.5 इंच घ्यायचं आहे। इथं 2.5 इंच आणि इथं सुद्धा 2.5 इंच, इथं 2.5 इंच असे 3 पॉईंट देऊन आपल्याला एक 2.5 इंचाची लाईन इथं ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि वरच्या 1 इंचापासून अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे, तिरकस थोडा क्रॉस पट्टीसाठी। तर ही झाली आपली क्रॉस पट्टी कटोरी। इथे आपल्याला 5.5 इंच घ्यायची आहे 36 मापासाठी। इथं सुद्धा 5.5 इंचावर 1 पॉईंट द्यायचा। इथून 3 पॉईंट द्यायचे आहे, 2, 2.25 आणि 2.5। ज्या पॉईंटहून आपला आकार जाईल त्या पॉईंटहून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर बघू शकता एकदम व्यवस्थित आकार आलेला आहे। आपली कटोरी एकदम परफेक्ट आलेली आहे। तर इथं
मी 2.5 इंच लिहून घेतलेलं आहे. तुम्ही 2 ते 2.5 इंचापर्यंत 3 पॉईंट देऊन घ्या. 2, 2.25 आणि 2.5. तर इथं मुंडा 6 इंच, छातीचा चौथा भागिले 1.5 इंच, छातीचा चौथा प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे. शोल्डर 3 इंच, 2.5 म्हणजेच 2.5 इंच आपला गळा रुंदी. इथं 1.5 इंच मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी. इथं 1.25 इंच घेतलेला आहे. तुम्ही 1.25 इंच सुद्धा घेऊ शकता. समोरच्या मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच. समोरचा गळा आहे 6, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 घेतलं. खाली गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. इथं 1 इंच गळ्याला कटोरीला आकार देण्यासाठी. आणि इथं 5.5 इंचाची आपली ही कटोरी आहे. इथं 3.5 इंच, इथं 2.5 इंच, इथं सुद्धा 2.5 इंच. तर अशा पद्धतीने ही आपली समोरच्या भागाची ड्राफ्टिंग झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. नवीन शिकणाऱ्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. एकदम व्यवस्थित सांगलेलं आहे. तर बघू शकता. इथं 5.5 इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित लक्ष देऊन पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. काही जरी तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता मैत्रिणींनो. तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच कटिंग करून पहा. एकदम परफेक्ट तुमचा ब्लाऊज बसणार आहे, कुठेही चुकणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत. इथं मागच्या मुंड्याचं मी वरचा भाग उचलून मागच्या मुंड्याचा अर्धा इंच समोरच्या भागातून मी कट करत आहे. इथं आपण दोन्ही भागाची कटिंग एकत्र करणार आहोत, त्याच्यामुळे मी समोरच्या भागातून अर्धा इंच मुंड्याची गोलाई कट केलेली आहे. आता हे दोन्ही भाग आपण सेपरेट करून घेऊ. इथं हा पेपर थोडा गुंडाळा होत आहे, त्याच्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम येत आहे, समजून घ्या. इथं मागचा गळा आपल्याला 10 इंच घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ब्लाऊजवरून माप घेऊन गळा टाकू शकता, कमरेचा भाग मोजून. खाली तुम्ही गळा रुंदी 2.5 किंवा 2.25 3 पर्यंत घेऊ शकता. वरी मी इथं 2.5 इंच घेत आहे आणि इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला ज्याप्रमाणे आकार द्यायचा त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. गोल, चौकोनी किंवा पानगळा, जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही गळ्याला आकार देऊन घ्या. तर अशा पद्धतीने मी इथं गोल आकार देत आहे. मी आकार हाताने देत असते. मी आता नवीन फ्रेंच कर्व घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. तर इथं मागचा टक्स आपल्याला 4.5 इंच आडवा घ्यायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला आडवा टक्स आपल्याला 4 इंच आणि उभा टक्स 4.5 इंच घ्यायचा आहे. आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीने टक्स जोडून घ्यायचा आहे. इथं माझं समोरच्या भागाला जे आपण अर्धा इंच वाढवलेलं होतं ते कट करायचं विसरलेलं आहे, तर तुम्ही अशा विसरू नका. तर बघू शकता इथं मी अर्धा इंच कट करून डबल इथं 4.5 इंच वरे घेत आहे.
आणि तर अशा पद्धतीने हा मागचा टक्स घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंच आणि वर उभा टक्स आपल्याला इथं 4.5 इंच घेऊन जोडून घ्यायचा आहे. तर गळा मागचा 10 इंच घेतलेला आहे, गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर 3 इंच, पूर्ण शोल्डर इथं 5.5 इंच घेतलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने ही आपली दोन्ही भागाची ड्राफ्टिंग झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर इथं मी क्रॉसपट्टी काढून घेत आहे. गळा कट करून घ्यायचा आहे. तर बाहीचं कटिंग मी सेपरेट सेपरेट टाकलेला आहे व्हिडिओ. तर तुम्ही नक्कीच चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता. तुम्ही कोणत्याही साईजची बाही कटिंग करू शकता. त्या पद्धतीने नक्कीच पहा. तर इथं आपल्याला कटोरी वाढवायची आहे. त्यासाठी हा मी पेपर घेतलेला आहे. आता ही कटोरी जशी आहे तशी आपल्याला इथं आखून घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी संपूर्ण कटोरी इथं आखून घेत आहे. आता इथं आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आणि या साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. तर शिलाई मार्जिनसाठी आता कटोरीचं निम्मा करायचं आहे. निम्म्यामध्ये 1 पॉईंट द्यायचा आहे. अशा पद्धतीने त्या पॉईंटपासून खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, वर 1 इंच आणि इथं 1.5 इंच, 1.25 इंच सुद्धा घेऊ शकता तुम्ही. इथं जर तुम्हाला जास्त कटोरीचा पफ हवा असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्या आणि जास्त पफ हवा नसेल तर तुम्ही 1.25 इंच घेतलं तरी चालेल. आणि इथं आकार देऊन घ्यायचा आहे. आता या टक्सपासून आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे दोन्ही बाजूनं आणि हा उभा टक्स आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने एकदम सोपी पद्धत